बंजारा समाजाच्या वतीने पुणे जिल्ह्यात धर्मसभा संपन्न। पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी विशाल राठोड। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। जगद्गुरू श्री संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत असून त्यांची जगविख्यात देवस्थान पोहरादेवी येथे आहे। श्री संत सेवालाल महाराज यांच्या विचारावर चालणारा बंजारा समाज त्यानिमित्त धर्मसभा हिंदू गोर बंजारा पोहरागड देवस्थानचे महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत स्थळ गणेश कला क्रीडा मंच पुणे रविवार दिनांक 13 जुलै 2025 दुपारी 2 वाजता बंजारा समाजाच्या वतीने धर्मसभा आयोजित करण्यात आली होती। धर्मसभा आयोजित करण्यात आली तेव्हा यामध्ये श्री संत सेवालाल महाराज यांचे नैसर्गिक विचार आणि धार्मिक विचारधारा या अनुषंगाने बंजारा समाजाने श्री संत सेवालाल महाराज यांच्या 350 वर्षापूर्वीच्या विचाराशी जुळून राहावं आणि निसर्गाचे रक्षण करावं, तसेच त्यांनी जे वाक्य 350 वर्षापूर्वी समाजाला संबोधन केले ते संपूर्ण विचार आज सत्यात उतरत आहेत। अशा प्रकारची धर्मसभा शिक्षणाचे माहेरघर पुणे येथे संपन्न करण्यात आली। पुणे बॉम्बे टायगर ग्रुपचे बॉबी भाऊ राठोड आली। या धर्मसभेला रमेश चव्हाण, रविराज राठोड, हरी राठोड, राजाभाऊ चव्हाण, राजू चव्हाण, स्वप्नील चव्हाण, सागर राठोड, सुनील राठोड, गोपाल गोविंद राठोड, गोविंद चव्हाण, तुषार चव्हाण सदर धर्मसभेला उपस्थित होते। धर्मसभेचे वैशिष्ट्य समाजामध्ये एकी आणून जनगणनेत हिंदू या शब्दाचा अभिमानाने उल्लेख करणे, धर्माबाबतच्या कोणत्याही गोष्टी या साधू संतांच्या नुसार आणि हिंदुत्वानुसार करणे हिंदुत्वाचा प्रमुख मुद्दा होता। धर्मांतर शिक्षण या गोष्टीवरती मार्गदर्शन झाले। सदर पत्रकार परिषदेमध्ये महंत जितेंद्र महाराज व महंत सुनील महाराज यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल राठोड यांनी। तसेच पाहूया विशेष अपडेट। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी विशाल राठोड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। पाणी जपून वापरण्याचा, पर्यावरण संतुलित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून निसर्गावर कसं प्रेम करायचे, झाडं कसे लावायचे, देशामधनं परिस्थिती 300-350 वर्षानंतर कशी परिस्थिती निर्माण होईल, असे संकट येईल, अशा बिमारी येईल, याचा कोणी डॉक्टर निदान लावू शकणार नाही। पाणी विकत मिळेल, गायीचं रक्षण करावं लागेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी 350 वर्षापूर्वी सांगितले होते। आज संपूर्ण सरकारही ते काम करत आहे। म्हणून संत सेवालाल महाराज यांचे विचार या देशामध्ये जिवंत राहावे म्हणून आम्ही युवकांना सेवालाल महाराजांच्या विचाराचा प्रसार करण्याचा संदेश आज या धर्मसभेमध्ये दिला आणि समाजामध्ये काही प्रमाणात, फार कमी प्रमाणात होत असलेल्या धर्मांतराविषयी हे बोललो। पुढे जी जनगणना येणार आहेत या जनगणनेविषयी